नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. माऊली कृपा FPO मार्फत बांबू रोपे वाटप. महाराष्ट्र बांबू प्रमोशन बोर्ड आणि माऊली कृपा शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय बांबू अभियान या योजनेअंतर्गत सुरगाण्यातील 166 शेतकऱ्यांना 19,500 बांबू रोपे मोफत देण्यात आली आहे. 2024 या वर्षासाठी नॅशनल बांबू मिशन या योजनेअंतर्गत अर्ज मागवण्यात आले होते. महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक भास्कर पवार यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात बांबू लागवडीसाठी आवाहन करण्यात आले असून यात वैयक्तिक लाभार्थी आणि शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य यांना हा लाभ देण्यात येणार आहे. खासगी क्षेत्र आणि वैयक्तिक वनपट्टा यावर या बांबू रोपांची लागवड करण्यात येणार असून माऊली कृपा शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत 166 शेतकऱ्यांना 19,500 बांबू रोपे देण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 3 वर्षे सांभाळ करण्यासाठी 80% अनुदान दिले जाणार आहे, तर बांबू रोपे मोफत वाटप करण्यात आली आहे. यापूर्वी बांबू बेटांचा सर्वे करण्यात आला असून या भागातील विखुरलेल्या बांबू बेट कंपनीने खरेदी केली आहे. त्यामुळे लोकांना बऱ्यापैकी बांबू पासून उत्पन्न मिळालेले आहे. त्यामुळे बांबू शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून लोक आता बांबू लागवड करताना दिसत आहे. बांबू रोपे वाटप करतेवेळी माऊली कृपा शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक बाळू पवार, यशवंत राऊत, अजित गावित, ईश्वर गावित तसेच पॅलॅडियम CBBOचे समन्वयक योगेश गावित, शेतकरी रजनीकांत पवार, दिलीप देशमुख, मुकुंद बागुल व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी योगेश गावित, माऊली कृपा शेतकरी उत्पादक कंपनीचा सदस्य. माऊली कृपा शेतकरी उत्पादक कंपनी आणि महाराष्ट्र बांबू प्रमोशन बोर्ड यांच्यामार्फत आमच्या भागामध्ये बांबूची रोपं वाटप करण्यात आलेली आहेत. ही टिश्यू कल्चरची रोपं आहेत आणि ह्या रोपांची किंमत म्हणजे एका रोपाची किंमत जवळजवळ 25 ते 30 रुपये असून आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्यांना ही रोपं मोफत देण्यात आलेले आहेत. या रोपांना 80% अनुदान आहे. दरवर्षी म्हणजे पुढील 3 वर्षात त्यांना हे अनुदान दिले जाणार, म्हणजे रोपांचा सांभाळ करण्यासाठी. तसेच समजा त्यांनी योग्य सांभाळ केला तर त्याच्यानुसार ते प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना अनुदान भेटणार आहे. बांबू रोपांमुळे भविष्यात म्हणजे साधारण 5 ते 6 वर्षांमध्ये त्यांच्या उत्पन्नात थोडीफार वाढ दिसणार आहे. जसं इकडं ह्या भागामध्ये आंबे लागवड जास्त करून केली जात असेल, त्याचं उत्पन्न चांगलं येत असतं. तसंच आता काही लोक बांबू लागवडीकडे सुद्धा वळलेले आहेत. याच्यातून साधारण वर्षाला एका बेटामागे 2 ते 3 हजार रुपये मिळू शकतात. सो अशा पद्धतीने इथं लोक बऱ्यापैकी आता बांबू लागवडीकडे वळलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना आर्थिक फायदा सुद्धा होऊ शकतो. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.